घरी आला कसं वाटलं तुला मामाकडे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो करण्याचं कारण असं की आज आमच्याकडे कोणीतरी येणार आहे. तर कोण येणार आहे सांग बरं. आश्वी. तर आता जसं की आश्वी गेली होती तिच्या मामाच्या गावाला, तर आज आता आश्वी घरी येणार आहे, तिचे मामा पण येणार आहे. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी स्टार्ट केला. तर बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतं ते. दादा दीदी येणार आहे ना बेटा? ए दीदी येणार आहे ना? दीदीला काय दाखवायचं तुला? झोपायचंय. ते आत्ताची आमची गुड मॉर्निंग झालेली आहे जी की आता हळूहळू होत आहे. तर पुढे आता आश्वी नितेश घरी आल्यानंतर काय काय मस्ती करतात किंवा आश्वी घरी आल्यानंतर आता काय काय होतंय दिवसभरात दाखवते. त्यासाठी स्टे ट्यून. तर आता विधी सुटलेला आहे. विधीचे चहा वगैरे सगळं झालं. मी आता माझ्या कामाची सुरुवात करते आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतं ते सुद्धा दाखवते. आणि अशी काही आमची सकाळची सुरुवात झाली आणि आश्वीची अशी. आता आश्वी तिकडनं निघालेली आहे म्हणजेच मामाच्या घरून. आणि आता तिच्या जर्नीचा व्हिडिओ तर नाही आहे, पण आता आमच्या घरी आल्यानंतर आश्वीचा पुढचा व्हिडिओ आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता आश्वी तिकडे निघाली. इकडे आमच्या सकाळी कामांची गडबड सुरू झाली. माझे सर्व कामं झाले. त्यानंतर आता आश्वीसोबत आश्वीचे मामा आणि मामाचे फ्रेंड्स येणार होते. मग त्यांच्यासाठी जेवणाचं वगैरे सगळी तयारी करायची होती. पटकन सर्व कामं करून मी स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकाला सुद्धा मेनू दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा. आता सांग आपण स्वयंपाक बनवतोय. स्वयंपाकात काय काय करतोय सांगतो आपण. याच्यात काय सांगतो तुला? याच्यात काय? वरण. याच्यात भाजी. आणि आई काय करते? पोळी कणिक. भाजी कशाची माहिती का? ते कळालंय बाबांनी. तुला काय पाहिजे ते रेड कलरचं पिशवीतलं. हा उतरव तू. ऐको हे काय? भाजी बनवते. हा त्याला काय म्हणतात? शेव. हा तर आम्ही आता शेवची भाजी बनवते. हा देते मी आता. दादूला चिप्स देते आणि स्वयंपाक करते. मग आता नंतर बोलू. बाय कर. बाय बाय कर. अशा प्रकारे आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे, ज्याच्यामध्ये आता मी भात लावलेला आहे. ऑलमोस्ट झालेला पण आहे. भाजी पण झालेली आहे. वरण झालेलं आहे आणि तर पोळ्या बाकी आहे. तर आता मी माझी तयारी करून घेते आणि पुढे आश्वी आल्यानंतर पण दादूची रिॲक्शन तुम्हाला दाखवते. आणि अशी काही माझी तयारी झालेली आहे. मी नवीन कोरा करकरीत असा हा ड्रेस पहिल्यांदाच घातलेला आहे. आणि यानंतर आता आपण भेटूया आश्वी आल्यानंतर. अँड फायनली दादूची दीदी घरी आली रे भाऊ. कशी रिक्षा? हाय हा शो आशो. हाय. घेतलं होतं आहे ना. आला तू घरी आला कसं वाटलं तुला मामाकडे? आणि असं काही जेवणाचा मेनू होता. त्यानंतर सर्वांचे जेवण झाले. आश्वीचं किरण मामा आणि किरण मामाचे फ्रेंड्स वगैरे सगळेजण गेले मोक्षाला सोडायला धुवायला. आणि आता आमचे पण जेवण झाले. आणि आता मी जे काम करत आहे ते म्हणजे नको वाटलेलं काम. भांडे. आता एवढं सगळं हा पसारा पडलेला आहे. तर मी हा सगळं पसारा आवडते आणि त्यानंतर भेटूया आपण थोड्याच वेळात. अशा प्रकारे माझी पूर्ण किचन ओटा भांडे सर्व क्लिनिंग झालेली आहे. आणि आता यानंतर सर्व एवढं काम केल्यावरती थकल्यानंतर काहीतरी रिफ्रेशिंग असा मूड करण्यासाठी मी काहीतरी खाते. आता तुम्हाला दाखवते. आणि तर आता मी सर्व हे जे काम करत होते तोपर्यंत काम करत होते तोपर्यंत पप्पांनी छान सर्वांना कुठे आणले आहे. त्या सर्वांच्या खाऊन झाल्या तर माझंच आहे. तर मी पण आता मस्त बसून हे एन्जॉय करते. सांग ना काय झालं होतं कालचा मॅटर? खेळत होते. दोन फ्रेंड्स ते पकडापकडी खेळत होते. ते स्लिप नाही राहत का ते ग्राउंडची उडी मारायला गेली. धापकन तोंडावर पडली. तुटला चौकोन शेप झाला. ट्रायंगल शेप झाला. स्लाइड होती का ती? बापरे स्लाइड नाही.
तिचा बाई असं दात खा. तिचे 2 दात पडले का? हा 2 दात ट्रायंगल शेप झाला. वरचे 2 दात पडले तर ट्रायंगल शेप झाला. तर आता माझी कुकी वगैरे खाऊन आली. त्यानंतर आता आम्ही सगळे गप्पा मारतोय. अश्विनीची कशा गोष्टी चालतात. ती कसं मिळते नाही ती घरी शिकवायची तू ती घेऊन जा. ट्युशनची बुक नाही फक्त. आणि आता गप्पा तर चालूच आहे आणि विशेष अश्विनीला ट्युशनला सुद्धा जायचं आहे. तर त्याच्यावरती बॅग वगैरे भरत आहे. कारण की ट्युशनला आणि शाळेला तर सुद्धा होता पण ट्युशनला बऱ्याच दिवसापूर्वी ट्युशन तिची गेलेली आहे. मग आज ती घरी आली लगेच आज मी ट्युशनला पाठवत आहे. तर आता ती बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे ट्युशनची. गप्पा पण चालू आहे. दात पडला ट्रायंगल शेप मध्ये त्या चोरा आणि असा हा मॅटर झाला. मॅटर कुठून शिकली हा शब्द? मोक्षी नाही काश्मी नाही. आम्ही पिझ्झा वगैरे काहीच नव्हतं खाल्लं. आम्ही फक्त पाणीपुरी खाल्ली. तू पण खाल्ली होती ना तिथे पाणीपुरी? आम्ही पण खाल्ली. आम्ही किंडर जॉय खाल्लं होतं. आता आपण डिलिव्हर चॉकलेट सँडविच चॉकलेट सँडविच खाल्लं. चॉकलेट नाही आईस्क्रीम सँडविच. नाही चॉकलेट सँडविच आणि प्लस आईस्क्रीम सँडविच आणि चॉकलेट पिझ्झा बी खाल्ला होता आपण. कारण ही इथं भाकरी खाल्ल्याने तिने पण चांगलं चांगलं खाल्लं. हो ना बेटा तू काय काय खाल्लं अश्विन? सुंगी पिली आणि हे आम्ही बाटली पिली आणि बाटली बस ना अश्विन खोटं बोलते ते मजा करताय. नाही 2 बाटली आता हे असं काही रडणंपट चालू आहे तर चिडवणं चालू आहे अश्विनीला आणि तुला जी अश्विन खोटी लगेच वाटली रडायला आहे ना? लागलेली आहे. मी आता हे जो इथे थांबवते. बाय बाय.